नमस्कार. श्रीमद् भगवद्गीता भाग 55. गीतेच्या 15व्या अध्यायात जगत, जीव आणि जगदीश्वर यांचा परस्पर संबंध उत्कृष्ट रीतीनं सांगून जीवानं ईश्वरप्राप्ती कशी करून घ्यावी त्याचा मार्गही सांगितला आहे. ईश्वराचा अंश या लोकामध्ये जीव बनून येतो. तो प्रकृतीतील मन आणि 5 सूक्ष्म ज्ञानेंद्रिय आपल्याकडं ओढून घेतो. या जीव आणि 6 गोष्टींच्या संयोगाला सूक्ष्म लिंग शरीर म्हणतात. तो पंचमहाभूतापासून झालेल्या स्थूल आणि नाशवंत शरीरात प्रवेश करतो. मन आणि 5 ज्ञानेंद्रियांच्या द्वारे जीवनात विषयांचा उपभोग म्हणजे सुखदुःख इत्यादी सर्व तऱ्हेचे अनुभव घेतो. मृत्यूकाली फुलाच्या आश्रयापासून वाऱ्याने गंध ओढून न्यावा त्याप्रमाणे शरीरातून मन आणि ज्ञानेंद्रियांच्या जाणीवा काढून घेऊन जातो. शरीरात राहणाऱ्या सत्व, रज आणि तम या गुणांनी युक्त होऊन उपभोग घेणाऱ्या आणि शरीरातून अंतकाली निघून जाणाऱ्या जीवाला अज्ञ लोक जाणत नाहीत. ज्ञानी आणि प्रयत्न करणारे योगी आपल्यातच असलेल्या आत्म्याला ओळखतात. याशिवाय ईश्वराची प्रचिती आपल्याला अनेक गोष्टीत येते. जसं की सूर्य, चंद्र आणि अग्नीमधील तेज. तसंच पृथ्वीत प्रवेश करून तो आपल्या तेजानं सर्व सजीव सृष्टीला आधार देतो. रसात्मक सोम म्हणजे चंद्र होऊन वनस्पतींचं पोषण करतो. उदरातील वैश्वानर म्हणजे जठराग्नी होऊन प्राण्यांनी खाल्लेल्या सर्व तऱ्हेच्या अन्नाचं पचन करतो. तो सर्वांच्या हृदयात असतो. स्मृती, ज्ञान आणि विस्मृती त्याच्यामुळेच आहेत. वेदांताचा कर्ता आणि वेदांमधील ज्ञान तोच आहे. अर्थात जगातील सर्व घडामोडी त्याच्यामुळेच चाललेल्या आहेत. सृष्टीचा अवाढव्य पसारा एखाद्या अतिप्रचंड वृक्षाप्रमाणे आहे. ईश्वरापासून हा वृक्ष झालेला आहे म्हणून याची मुळं वर आणि फांद्या खाली असं याचं वर्णन केलेलं आहे. त्याचं रूप नित्य बदलतं म्हणून त्याला श्व थ म्हणजे म्हणजे नाही, श्व म्हणजे उद्या, थ म्हणजे टिकणारा, अश्वत्थ असं नाव दिलं आहे. सत्व, रज आणि तम या गुणांमुळे पोचलेला आणि शब्द, स्पर्श, रूप, रस आणि गंध या विषयांचे अंकुर फुटलेला असा हा वृक्ष फोफावलेला आहे. या मायावी वृक्षाच्या जंजाळात अडकलेल्यांना त्याच्यापासून सुटका करून घेतल्याशिवाय त्याच्या पलीकडं असलेल्या ईश्वराच्या धामात पोचणं शक्य नाही. म्हणून गीता म्हणते की अनासक्तिरूपी शक्तियुत तलवारीनं हा वृक्ष तोडून टाकून परमात्म्याकडे जाण्याचा दृढ संकल्प करून त्याचं स्थान शोधून काढावं. तिथं पोचल्यानंतर परत संसारात यावं लागत नाही. हे सर्व साध्य होण्यासाठी जी योग्यता अंगी बाणवावी लागते ती एकाच श्लोकात समर्थपणे सांगितली आहे. हा एकच श्लोक गीतेत ठिकठिकाणी आदर्श मानवाची लक्षणं सांगितली आहेत त्यांचं सार आहे असं मला वाटतं. आधी मानसन्मानाची अपेक्षा आणि अपमानाची भीती किंवा दुःख आणि मोह यातच इतर मानसिक विकार अर्थात काम, क्रोध, मद, मत्सर, दंभ इत्यादी अभिप्रेत आहेत. यांचा त्याग केला पाहिजे. नंतर आसक्तीचा दोष जिंकला पाहिजे. सतत आत्मस्वरूपाचं चिंतन केलं पाहिजे. सर्व इच्छा अभिलाषांना सोडलं पाहिजे. सुखदुःखादी म्हणजेच शीत उष्ण, रागद्वेष, स्तुती निंदा, शत्रू मित्र इत्यादी सर्व द्वंद्वांपासून सुटका करून घेतली पाहिजे. हे सर्व ज्यांनी केले ते जाणते लोक ईश्वराच्या चिरंतन वासस्थानाला जाऊन पोचतात. या लोकात नाशवंत पंचमहाभूत
आणि अविनाशी जीव यांच्याशिवाय त्यांच्याहून भिन्न आणि उत्तम असा परमात्माही आहे. तो पुरुषोत्तम या नावानं ओळखला जातो. तो अव्यय असून त्रैलोक्यात भरलेला आहे. तो त्रैलोक्याचं पोषण करतो. हे सर्व जाणणारा त्या पुरुषोत्तम परमात्म्याची भक्ती करतो आणि कृतकृत्य होतो. ज्ञानाचं अंतिम ध्येय ईश्वरप्राप्ती अशा रीतीने साध्य करता येतं. ज्ञानम लब्ध्वा पराम शांतीम अचिरेणाधिगच्छती. अर्थात ज्ञान मिळवून श्रद्धावान माणूस पराकाष्ठेची शांती लवकरच मिळवतो. माणसानं या शांतीशिवाय दुसरी कुठली अपेक्षा कशाला ठेवायची बरं? क्रमशः. लेखक डॉक्टर विजय पांडुरंग जायदे. वाचक डॉक्टर अमृत राघवेंद्र यादे.